नमस्कार, MDTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूयात आजच्या बातमीपत्रातल्या ठळक घडामोडी। नाही घेतला घटनांचा बोध, कुरेशी मोहल्ल्यात थुगड्या चेंबरमुळे 2 बालके जायबंदी। KR सनसिटी 3च्या योजनेची पहिली सोडत यशस्वी, उद्योजक किशोरभाई वाणींसह योजना संचालक व सभासदांची उपस्थिती। रब्बी हंगामातील शेतपिकांना निसर्गाचा सहारा, मिळावा बाजारभाव, शेतकऱ्यांची अपेक्षा। राज्यस्तरीय कराटे स्पर्धेला नंदुरबारात प्रतिसाद, खेळाडूंमध्ये चुरशीचे सामने। आणि दिनांक 4 फेब्रुवारी रोजी श्री संप्रदायाकडून स्वामी नरेंद्राचार्यांच्या उपस्थितीत प्रवचन, दर्शन आणि दीक्षा सोहळ्याचे आयोजन। बातम्या आता पाहणार आहोत विस्ताराने। स्लेजिंग हा प्रकार क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे। मराठीत त्याला दुसऱ्याला डिवचणे सुद्धा म्हटले जाते। नंदुरबार पालिका प्रशासनाबाबत तशी राय आमची नाहीये, त्याचवेळी होणाऱ्या घटना दाखवणे भाग आहे। बघा अपघात मालिका। गेल्या काही दिवसात नंदुरबारातील नागरिकांची सकाळ अपघाताच्या घटनेने होते आहे। हे एकदम आणि अचानक नक्कीच नाही। दोघा शाळकरी विद्यार्थ्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे। थांबावे म्हणून MDTV रोजच जनजागृती बातमीच्या माध्यमातून करते आहे। दुखाने म्हणावे लागेल ते थांबतच नाही आहे। रविवारी संवेदनशील अशा कुरेशी मोहल्ला भागातील अमीन भैया चाळीत दोघा बालकांना दुखापत झाली। पालिकेने हाती घेतलेल्या ड्रेनेज कामाचा हा प्रताप म्हणावा लागेल। खड्डे खोदून निघणारे निघून गेले। अकीब वसीम कुरेशी वय 3 वर्ष, आलिया अनवर कुरेशी वय 4 वर्ष ही दोघी बालके या ड्रेनेज खड्ड्याचे बळी पडले। घटनेनंतर परिसरात जवळजवळ तणावच निर्माण झालेला दिसला। बालकांचे पालक व समुदाय मोठ्या संख्येने एकत्र आल्याने पालिका प्रशासनाची ठेकेदारी चव्हाट्यावर आली आहे। संताप मात्र हा असा व्यक्त झाला। 2 साल से परेशानी है भाई, ये गड्ढे खुले रहते, बच्चे खेलते, ये 2 बच्चे आज गिर गए हमारे। अगर अमीन भैया नहीं देखते तो ये 2 बच्चे चले जाते। के चुनाव लगने से पहले कुछ राजकीय लोग आए इस वार्ड के अंदर, इस महल्ले में, और इस महल्ले में लोगों को आश्वासन दिया कि ये जो आपकी हमेशा की जो तकलीफ है, प्रॉब्लम है, ये हम सॉल्व कर देंगे। हमको तुम उम्मीदवारी हमने किया है तो हमको तुम चुन के दो। यहाँ के जो अमीन भैया की जो चाल के लोग हैं, कुरेशी मोहल्ले के कुछ लोग हैं, इन्होंने चुन कर दिया उनको। 1 नहीं 2 नहीं 4 4 5 5 नगर सेवक चुन के दिया, लेकिन उनके साथ में विश्वासघात हो रहा है। पिछले 10 से 12 साल से ये डेनिस लाइन कुछ इनसे बन नहीं रही। अभी आज क्या हुआ, आज के मॉल देखो, ये 2 बच्चे हैं तो ये डेनिस के अंदर हाथ डाल के आ रहे थे एक दूसरे के गले में, तो सीधे सीधे अंदर उतर गए। ये अमीन भैया अगर यहाँ नहीं होते तो ये दोनों बच्चे आज मर जाते। तो इसकी जवाबदारी किसके ऊपर होती? नगर पालिका पे होती कि नगर सेवकों पे होती? तो नगर सेवकों ने नगर पालिका से ये समस्या का मसला हल करने को होना और नंदुरबार के जो विकास के काम है उसके ऊपर ध्यान देने को होना, बल्कि ना ये इन्होंने जो खोटा राजकारण कर रहे, ये खोटा राजकारण के ऊपर ध्यान न देते हुए नंदुरबार के विकास के ऊपर ध्यान देके ये जो समस्या है लोगों की, आम नागरिकों की समस्या हल करने को होना। पालिका सत्ताधारी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि लोकप्रतिनिधींनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे। घटनेने मात्र नवा बोध देऊन टाकला। बच्चे सभी को प्यारे होते हैं, पंडित जवाहरलाल नेहरू जी की हिदायत रखना याद, हा संदेश नंदुरबार पालिकेला यातून दिला गेला आहे। MDTVसाठी प्रफुल्ल खैरनार, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। निर्मितीनंतर खानदेशात आघाडी घेणारा म्हणून नंदुरबार जिल्हा ओळख प्रस्थापित करतोय। जमिनी तसेच घरांच्या खरेदी आणि विक्री व्यवहाराने अल्पावधीत लौकिक मिळवला आहे। ही KR सनसिटी 3 या यशस्वी प्लॉट विक्री प्रकल्पाची बातमी आहे। 226 प्लॉट विक्रीची योजना KR सनसिटी 3 अंतर्गत आली आहे। अगदीच कमी कालावधीत त्यापैकी 176 प्लॉटची बुकिंग व खरेदी करण्यात आली। या योजनेत दर महिन्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवंत सभासदांची सोडत काढली जाणार आहे। रविवारी योजनेत सामील सभासदांच्या उपस्थितीत सोडतीचा शुभारंभ करण्यात आला। योजनेचे मुख्य मालक उद्योगपती किशोरभाई वाणी, संचालक तथा MDTVचे मुख्य संपादक धर्मेंद्र पाटील, श्रीयुत नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सोडतीमध्ये प्लॉट क्रमांक 24च्या सभासदांना कार्डात ₹51,000 हे भाग्यवंत म्हणून जमा करून देण्यात आले।
यापुढे दर महिन्याच्या 25 तारखेला भाग्यवान सभासद सोडत काढण्यात येईल। दिलेल्या आश्वासनानुसार 26 महिन्यात सन सिटीमध्ये विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील अशी माहिती श्रीयुत धर्मेंद्र पाटील यांनी दिली। एकूण 226 प्लॉट आहेत, त्यापैकी आज 176 प्लॉट आज आपले विकलेले आहेत किंवा बुकिंग सगळ्यांची झालेली आहे। 176 जे विकले गेले तर आपण पूर्ण 226 पर्यंत वाट न बघता ते होत राहील, पण आज आपण 176 कॉईनचा आज आपण ड्रॉ काढणार आहे। ज्या भाग्यवान सभासदाचा कॉईन निघाला त्याला 51,000 रुपये कॅश म्हणजे आपल्या पुस्तकात आपल्या खात्यावरती ते जमा केले जातील। म्हणजे जे काही आपलं जो लकी भाग्यवान विजेता निघाला तर त्या लकी भाग्यवान विजेत्याचं आपण 51,000 रुपयाची एंट्री आज रोजी आपण त्यांना लगेच मारून देऊ आणि तुमचे 51,000 रुपये तुमच्या या खात्यामध्ये पुस्तकामध्ये किंवा तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये हे कमी होतील। अशा पद्धतीने हे KR सन सिटी परिवार आणि MDTV न्यूज परिवार आणि KR सन सिटी आज आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करून आपण तुमच्या काही मनात शंका असतील किंवा तुम्हाला स्कीम समजली नसेल तर कृपया कोणीही विचारलं तरी आम्हाला अडचण नाही। तर याच्यात तुम्हाला सांगितलं एकूण 226 प्लॉट, त्याच्यापैकी 176 प्लॉट आज आपले विकले गेले आहेत। तर 176 प्लॉटचा आज आपण ड्रॉ काढणार आहे। बरं, प्रत्येकाने आपले कॉईन आहेत का नाही हे सध्या सगळ्यांनी चेक करून घेतले तर आपल्याला लगेच एक 5 मिनिटात किशोरबाई वाणी हे KR सन सिटीचे मालक आहेत, हे सगळ्यांना सुपरिचित आहेत। मर्चंट बँकेचे चेअरमन आणि व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि यांची ती KR सन सिटीचे डेव्हलपमेंट जे चालू आहे, जी सध्या स्थितीत आपण जे काही बघतोय ते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि हे सगळं आपण जे सांगितलेलं तुम्हाला आहे त्या पद्धतीने डेव्हलपमेंट पूर्ण होणार। तुम्हाला प्रत्येकाला हे दिलेलं आहे त्या पद्धतीने रस्ते काय प्रत्येकाला प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन आणि गार्डन पाण्याची टाकी तयार आहे आणि या सगळं डेव्हलपमेंट आम्ही तुम्हाला 26 महिन्याच्या आत आम्ही सगळं करून देऊ आणि आपण सुद्धा 176 प्लॉटचा ड्रॉ काढतोय आणि राहिलेले प्लॉट अजून कोणाला हवे असतील तर आपण पण अजून या KR सन सिटीला आपला छोटासा हातभार लागला तर 226 प्लॉट सगळे जातील अशी अपेक्षा करतो आणि आपण सुद्धा आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना हे सांगाल अशी आपल्याकडनं सगळ्यांना अपेक्षा करतो। या प्रसंगी प्रथम बुकिंग करणाऱ्या 100 भाग्यवंत सभासदांना उद्योगपती किशोरभाई वाणी यांच्या हस्ते पैठणीचे वाटप देखील करण्यात आले। बरं, दुसऱ्या कसं आपली स्कीम होती जी आपले पहिले 100 सभासद आहेत त्यांना आपण पैठणी देणार आहोत, जे पहिले 100 आहेत त्यांचे, बरोबर। तर जे भाग्यवान विजेते आहेत त्यांच्यापासून सुरुवात वगैरे ते पहिले 100 मध्ये घेत बाईंच्या हस्ते त्यांना आपण पैठणी या ठिकाणी देणार आहोत। MDTV साठी प्रफुल्ल खैरनार, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यात शेतशिवार सध्या आकाशावर नजर ठेवताना दिसतात। शेतशिवार अर्थात त्याचे पालक बळीराजा ते करतात। थंडीचा मोसम बरा आहे, मार्केटमध्ये मालाला भाव नसल्याची या शेतकरी बांधवांची व्यथा आहे। बघा या बातमीत। रोजच्या जेवणात भाजीपाला आवश्यक असतोच। मुख्य बाजार अथवा अंगणात आलेल्या फेरीवाल्यांकडून माल खरेदीने ही भूक रोजच भागविली जाते। नंदुरबार जिल्ह्यात अनियमित निसर्गाचा फटका शेतकरी बांधवांना बसला आहे। पेरले ते उगवले नाही, जे उगवले त्याला भावच मिळत नाही, ही सत्य परिस्थिती आहे। त्यातच विविध कारणांनी बंद पुकारले जातात, त्याचाही फटका सोसावा लागतोय। रब्बी हंगामातील गहू, दादर, हरभरा या पिकांनी बऱ्यापैकी तग धरलेली आहे। चांगले उत्पादन व्हावे, बाजारात त्याला भाव मिळावा अशी जिल्ह्यातील बळीराजाची भावना आहे। MDTV साठी योगेश पाटील, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार। मार्शल आर्ट्स म्हणजेच कराटे या क्रीडा प्रकारात आता खेळाडूंना उत्तेजन दिले जाते। नंदुरबारातही त्यासाठी प्रयत्न होताना दिसतात। ही राज्यस्तरीय कराटे स्पर्धेची बातमी बघणार आहोत। चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात रविवारी ही स्पर्धा घेण्यात आली। जिल्हा स्पोर्ट्स अँड किक बॉक्सिंग असोसिएशन, बहुउद्देशीय संस्था, बिंटोरियो मार्शल आर्ट्स अकॅडमी, वर्ल्ड शोटोकॉन कराटे असोसिएशन आदी संघटनांनी स्पर्धेचे संयोजन केले। विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली।
MDTVसाठी योगेश पाटील, प्रफुल्ल खैरनार, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार। तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा हा संदेश गेल्या अनेक वर्षापासून श्री संप्रदायाच्या वतीनं देण्यात येतोय। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी नंदुरबारात संप्रदायाचे जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रवचन, दर्शन व साधक दीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सोहळ्याची तयारी पूर्णत्वास येते आहे। श्री संप्रदाय जिल्हा सेवा समिती नंदुरबार या सोहळ्याचे संयोजन करते आहे। आयोजित सोहळ्याबाबत रविवारी पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली। समितीचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग राजपूत, निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित सोहळ्याचा धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। 4 फेब्रुवारी 2016 रोजी आपल्या नंदनगरीमध्ये जगद्गुरू श्रींचं आगमन होत आहे। ना भूतो ना भविष्यते या नंदनगरीमध्ये हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे। या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व भक्तगणांना, दुःख पीडितांना जगद्गुरू श्री म्हणजे साक्षात परमेश्वर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज या ठिकाणी भेटण्यासाठी आपणात येत आहेत। त्या अनुषंगाने 4 फेब्रुवारी 2016 रोजी जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं की या ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत 1 ते 1,500 साडी गरीब महिलांना वाटप करतोय आपण आणि 50 सायकल यंत्र कोळप जे आहे तेही आपण या ठिकाणी गरीब शेतकऱ्यांना वाटप करतोय आणि 5 अपंगांना आपण 3 चाकी सायकल ही सुद्धा या ठिकाणी वाटप करतोय। जगद्गुरू श्रींचं असे महान उपक्रमात अंतर्गत कार्य चालू आहे आणि दुःख पीडितांना जेवढं सहकार्य करता येईल, जेवढं मार्गदर्शन करता येईल, जो दुःखाचं जे निवारण करता येईल, दुःखाचं निवारण म्हणजे मार्गदर्शन। जगद्गुरू श्री हे जादू टोना वगैरे याच्या व्यतिरिक्त यांच्या म्हणजे विरोधात आहे। जादू टोनाचं सुद्धा हे स्वामीजी आज निर्मूलनाचं काम करतायत। म्हणजे ज्या ठिकाणी जादू टोना वगैरे, निंबू नारळ वगैरे टाकण्या टोचण्या वगैरे ते काही होत असेल तिथं सुद्धा आम्ही असे प्रकारचे उपक्रम घेत असतो की जेणेकरून अशिक्षित लोकांमधली ही जी भावना आहे ही भावना निघून जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण आणि शिक्षण देण्याचं काम जगद्गुरू श्रींच्या माध्यमातून, ज्या संप्रदायाच्या माध्यमातून, श्री संप्रदायाच्या माध्यमातून केलं जात आहे। MDTVसाठी प्रफुल्ल खैरनार, जितेंद्र जाधवसह अरुण बुवा, नंदुरबार। बातमीपत्राच्या शेवटी आता पुन्हा एकदा पाहणार आहोत ठळक घडामोडी। नाही घेतला घटनांचा बोध, कुरेशी मोहल्ल्यात उघड्या चेंबरमुळे 2 बालके जायबंदी। KR सनसिटी 3च्या योजनेची पहिली सोडत यशस्वी, उद्योजक किशोरभाई वाणींसह योजना संचालक व सभासदांची उपस्थिती। रब्बी हंगामातील शेतपिकांना निसर्गाचा सहारा, मिळावा बाजारभाव, शेतकऱ्यांची अपेक्षा। राज्यस्तरीय कराटे स्पर्धेला नंदुरबारात प्रतिसाद, खेळाडूंमध्ये चुरशीचे सामने। आणि दिनांक 4 फेब्रुवारी रोजी श्री संप्रदायाकडून स्वामी नरेंद्राचार्यांच्या उपस्थितीत प्रवचन, दर्शन आणि दीक्षा सोहळ्याचे आयोजन। हे होते आजचे बातमीपत्र। पुन्हा भेटू
ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर आपण पाहत रहा MD TV. नमस्कार.